चिंतक्रांत झालं जेव्हा देहाचा अनुभव सांगायचा आहे. बऱ्याच लोकांची अपेक्षा आहे. झोपलो रात्री, पहाटे स्वप्न पडलं, अरे बाबा तू 8वीपासून माझ्याकडे येतो, आपला आश्रम इथं ये ना त्या आश्रमात शिकायला. जनार्दन स्वामीने स्वप्नात सांगितलं नाही कधी मी अजून. खूपच आग्रह, तुमची श्रद्धा बसावी, माझ्या नवीन तरुण मंडळीची श्रद्धा बसावी. हा देह पण शिकलेले आहेत, तुम्ही पण शिकलेले आहात. जनार्दन स्वामीला शिक्षणाची फार अपेक्षा होती. महाराज, माझं शिक्षण झालं नाही, पण माझ्या लेकराचं शिक्षण झालं पाहिजे, ही अंतःकरणातली भावना होती. ज्ञान भक्तीच्या काढून शाळा भक्ती मार्ग उजळी, ज्ञान भक्तीच्या काढून शाळा भक्ती मार्ग उजळी. दीन बालके वसती गृहातून धन्यवाद उजळी, दीन बालके वसती गृहातून धन्यवाद उजळी. आता इथं राहायचो आपण समजा, आणि जनार्दन स्वामीचा आश्रम निपट निरंजन बेबीच्या मकबऱ्याच्या मागे 1 फर्लंगवर इथं राहायचो. तर समजा तुम्ही गंगापूर पाशी तो आश्रम. स्वप्न पडल्यानंतर रविवार पाहायला गेलो तिथं चालत चालत, आणि मला आश्रमात प्रवेश घ्यायचा आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे. तिथं ते गुरुजी होते आणि एक तायडे म्हणून होते, ते चार्टर अकाउंटंट होते देवगिरी कॉलेजला. म्हणजे इथं आश्रमात नियमात राहावं लागेल, सकाळी लवकर उठावं लागेल, विधी करावं लागेल, आश्रमात श्रमदान करावं लागेल. करेल, तुझं कॉलेज कोणतं आहे? म्हणजे सरस्वती भुवन. अरे पण इथून तर 8 किलोमीटर 6 किलोमीटर आहे, कसं काय जाशील? म्हणून जाईल पाय पाय. मला माझं ॲडमिशन द्या. मी त्यांना सांगितलं नाही की बाबाजीने स्वप्नात सांगितलं म्हणून. हे सगळं काम करावं लागलं म्हणून करील. मला सांगायचं हे द्यावं की अशी जिद्द पाहिजे शिक्षणाची. ही प्रेरणा काही माझी नाही, ही त्यांचीच प्रेरणा असेल. ते संतोषगिरी बाबांना त्यांनी बोलून दाखवलेलं आहे की मला कोणतं तरी एखादा ग्रॅज्युएट शिष्याची आवश्यकता आहे. हे आम्हाला आम्ही संन्यास घेतल्यानंतर म्हटले, पण अगोदर पेरणी कशी केली ही जीवनात रहस्य समजून घ्या. तरुण मंडळीने जिज्ञासा पाहिजे महाराज, दक्षता पाहिजे. म्हटलं काय जे काम करायचं ते करील. आणि म्हणून द्या 1-2 खोल्या होत्या. पर हो आपल्याला आणखीन खोल्या बांधायचे. बाबाजी आले तिथं आणि काम रात्रंदिवस काम चालू. साध्या चिखल मातीच्या खोल्या, दगडाच्या खोल्या, अशा 27 खोल्या बांधल्या 2 महिन्यामध्ये. आणि सगळं काम विद्यार्थ्यांनी येणं जाणाऱ्याने केलं. श्रमदानाचं श्रमदान, बाबाजीला श्रमदान आवडायचं.